उपोषण उद्या मागे घेतो आम्ही थांबतो. आता त्यांना आम्हाला बोलवा आमच्याजवळ पोलिसांची गरज नाही. आता एक मिनिट, तुम्ही महसूल आहे, पोलीस आहे, MMB आहे, कोणते ताब्यात द्या आणि उद्या आम्हाला एक दिवस त्रास झाला तरी आम्ही बघायला तयार आहोत. काही नाही, आम्ही पण थांबतो, ते पण थांबतील. हो. तिकडे नाही मॅम, त्यांना इकडे बोलवा प्लीज. आम्हाला सगळ्यांना समजायला पाहिजे, सगळ्यांना समजायला पाहिजे. ते अधिकारी शेवटी तिघ एकत्र माहित थांब रे. आपण ते अरे मग मध्ये चौक होय, आम्ही तो निर्णय आहे ते येऊन बोलतील काय? चोरीचं बोलतले, लपान बोलतले, हे का मग मध्येच येऊन बोला दे. अरे बोला, आम्ही काय करतलो, शांत राहा. लाईट वर धरा सर. दादा लाईट चालू करा, माझ्यासाठी प्लीज चालू करा. एक केबल घेऊन येतो आपली सी केबल, चार्जिंग संपत हर बँक आहे हर्तिक. केबल नाही. अरे वाईट सी केबल चार्जिंगची ह्या घेऊन दे. वाईट या साईड काल हे बघा मॅडम, जीपीएस चे माझ्याकडे फोटो आहेत, ते तिथे फोटो पण काढायला गेले नाही. फक्त ते आम्हाला धमकी देत होते काल संध्याकाळी 6 वाजता तिथे, आणि 6 वाजल्यापासून त्यांना काळो पडला म्हणून ते जात नव्हते. हे अधिकारी असून तिथे बाजूला आम्हाला कारण होडी नाही. मग आता रात्री तुम्हाला होडी कशी मिळाली हो साहेब, कशी हो? मॅम थोडक्यात सांगतो मॅम, आम्हाला ते कसे आले, आम्ही आता काय करणार आम्हाला ऐकायचं नाही. आम्हाला थोडक्यात काय पाहिजे, ते बोटी आम्हाला पाहिजेत. ते तुम्ही कसं करणार हे आम्हाला माहित नाही. बाकी आमचा काहीच प्रश्न नाही. ते कसे आले, तुम्ही कसे आलात, प्रश्नच नाही. आम्हाला बोटी पाहिजे. त्याला सांगा एक पोलीस ठेवला तिथं. आणि थोडक्यात सांगतो, हे खाल्लेले आहेत. तुमचा काय उपयोग नाही, कारण त्या बोटी ताब्यात घेऊ शकत नाही. हे खाल्लेले आहेत. सकाळी काल आले, आज दुपारी बोटिंगला आलेले वाटतं ते सर. फिरून गेले, बोटी बाजूला बघून फिरून गेले. आमचा कालपासून रात्रभर उजवाडा सर, 2 दिवस झाले इथेच आहे आपण, बोटीत आहे सगळे. आता सगळं तुमच्याकडे आहे, जीपीएस चे फोटो आहेत. मग तुम्ही करताय काय? आमच्या समोर येऊ नका. बोटी तिथले गेले तर आमच्या समोर आता ते समोर नाही, पत्र बित्र काहीच घ्यायचं नाही. त्यांची जबाबदारी आहे. बोटी काढायला तुम्ही वेळ काढताय. हे अधिकारी हे असे बोलत राहिलेत ना, असे हे घालून. त्यामुळे ते आता त्या सरांनी मॅम एक लक्षात ठेवा, त्या मॅम सरांनी एक फोन लावला का, बोटी पाहिजे काय पाहिजे, बघा कसे उभे राहिले हाताची गडी घालून. म्हणजे हे बसले ते सगळे भिकारी. एक फोन नाही लावत सर तुम्ही. सॅल्यूट आहे तुम्हाला. अरे काय तुम्ही जबाबदारी काय घेताय, तोच विचारतो. आता माझी आता फोन कोणाला लावायचं ते मला थोडी माहिती आहे. मग ते का कधी गेल्यावरती काय सर प्रश्न बरोबर आहे. होय हाय, बदली नाव घ्या. काय नाही, दुपारी पण आले, दुपारी पण खाऊन गेले, बोटी बघितल्या सगळ्या. आज आम्ही तोंडवी तहसीलचे ग्रामस्थ या ठिकाणी आजच्या आंदोलनाचा 8वा दिवस आहे आणि या ठिकाणी आम्ही तहसीलच्या रक्षण करण्यासाठी, आमच्या न्याय हक्कासाठी या इकडचे ग्रामस्थ, तहसीलच्या महिला भगिनी या ठिकाणी आता दुपारच्या उन्हातानात या ठिकाणी बसून आंदोलन चालू आहे. काही ग्रामस्थ आपल्या होडीत बसून आंदोलन करतायत, तर त्याची कुठलीही दखल प्रशासन घेत नाही आहे. आम्हाला आज आंदोलनाचा 8वा दिवस आहे आणि या ठिकाणी आम्ही न्याय हक्कासाठी अजूनपर्यंत झगडतोय. आमची एकच मागणी आहे की या समोरच्या जो वाळू उपसा होतोय तो तात्काळ बंद व्हावा. त्याचबरोबर या ठिकाणच्या ज्या परवा आम्ही ग्रामस्थांसमोर 2 होड्या पकडलेल्या होत्या वाळूच्या, त्यावर तात्काळ कारवाई करून समोरच्या त्या मालक आहेत, त्या वाळू उपसा करणाऱ्या, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी या समोरची जेटी आहे याच्या रेवंडीची, त्या ठिकाणी महसूल, पोलीस आणि MMB या ठिकाणी त्या ठिकाणी ते पथक कारवाई करावे आणि त्याची लेखी प्रत आम्हाला द्यावी. त्यानंतर ग्रामस्थांसोबत आम्ही पूर्णपणे निर्णय घेऊन या ठिकाणच्या आंदोलनाची आम्ही पुढील दिशा ठरवू.